असं आपण म्हणू शकतो. एका बाजूला रॉयल स्पोर्ट्स उलवे म्हणजे रॉयल ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून वहाळच्या मैदानावर आपण पाहतो गेल्याच महिन्यामध्ये संपन्न झाली. दुसऱ्या बाजूला रिहाने एंटरप्राइजेस नावे काढी याच येणाऱ्या पुढच्या आठवड्यामध्ये त्यांची रजनी क्रिकेट स्पर्धा सुरू होते. असं हे दोन आयोजक असलेले संघ आपल्याला पाहायला मिळतात सध्या मैदानाच्या आत. 4 षटकांची लढत आहे. जिंकणारा संघ मिहिरा स्पोर्ट्स मोरावेच्या विरुद्ध खेळणार. जोही संघ एक स्वतः आयोजक आपल्याला पाहायला मिळतो मयूरदादा म्हात्रे आणि त्यांची संपूर्ण टीम तो एक सामना जिंकलाय पुढच्या फेरीत दाखल झाला. आणि सकाळच्या पहिल्या 4 संघांमधून एनसीसी उल्वे प्रितेश पाटीलचा संघ मात्र क्वालिफाय झालाय तो सेमी फायनल मध्ये 2 सामने जिंकून. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. लांगेश्वरचं हे सुंदर असं क्रीडांगण आपण पाहतोय. चर्चा आपण करत होतो की म्हात्रे परिवार चषक 2026 म्हणजे मोरावे गावातील सर्व म्हात्रे कुटुंबीय एकत्र आले, एकजूट झाले, एकी झाले, युनिटी झाली आणि त्यांच्या सर्वांच्या संयुक्त विद्यमानाने आपण पाहतोय या स्पर्धेचा मात्र हा सोहळा दैदिप्यमान असा सोहळा. प्रीत म्हात्रे याला आपण पाहतोय सध्या पॉप प्लेचं षटक हाताळतो. एक स्ट्रायकर बॉलर रिहाने एंटरप्राइजेस नावेकाडी संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्या समोर रॉयल उल्वे टीम कडनं 2 सलामीवीर गीतेश मडवी आणि चंदन मडवी आपल्याला पाहायला मिळतात. सज्ज आहेत आमचे नीरज राणावत सर आणि दीपक बोराडे सर. त्यांचा ग्रीन सिग्नल मॅच ऑन साईप्रीत लाईव्ह देखील सज्ज. प्रेक्षकांची खूप चांगली गर्दी क्रीडांगणावर देखील आणि युट्यूबच्या माध्यमात देखील. पहिला बॉल प्रीत म्हात्रे राऊंड द विकेट. पहिलाच बॉल उसली घेणारा होता अगदी विकेटच्या वरतून निघून गेला. हुक करण्याचा प्रयत्न होता फलंदाज आपण पाहतोय गीतेश मडवीचा तो प्रयत्न मात्र फसला. पहिला बॉल डॉट आला बीट केले त्याला. प्रीत म्हात्रे आपण पाहिले तर खूप चांगली हाईट आहे, चांगला रिलीज पॉइंट आहे, खांद्याचा खूप चांगला वापर करतोय आणि त्याचा फायदा त्याला पहिल्या चेंडूवर झालाय. इथे मात्र बघा समोर खेळायचं होतं फटका फसलाय. ओ इथे कॅच ड्रॉप झाली. थोडासा टप्पा पुढे ठेवला होता या बॉलवर एक कॅचची संधी होती, विकेट मिळाली असती पहिली. नवेकाडी टीमला मात्र तो झेल मात्र सुटलाय. आपण पाहतोय कव्हरच्या दरम्यान खातं उघडलंय ते रॉयल उल्वे संघाचं. गीतेचं देखील सिंगल मिळते. पहिली धाव धावफलकर अंकित करतात आमचे प्रणयजी म्हात्रे. आज आपण पाहतोय सर्व म्हात्रे कुटुंबियातील चिल्ली पिल्ली सर्व हे छोटे उस्ताद आपण पाहतोय मैदानामध्ये आहेत आणि अक्षरशः कल्लोळ केलाय त्यांनी काल सकाळपासून. अगदी व्यासपीठ असेल आजूबाजूचा परिसर असेल दणानून सोडलाय. असे सगळे आमचे हे म्हात्रे परिवारातील छोटी मुलं आणि मुली. व्हाईट बॉल आलाय त्याच दरम्यान धावफलकार धावा 2 होतात. खराब लाईन पाहायला मिळाली प्रीत म्हात्रेची. यावेळेस थोडासा खाली राहिला बॉल आणि वन बाउन्स पाहायला मिळाला. या अगोदरचे चेंडू आपण पाहिले तर खूप चांगल्या पद्धतीने उचली घेणारे होते, मात्र यानंतर थोडासा खाली राहिला टप्पा पडल्यानंतर हा बॉल आणि बीट करून गेलाय चंदनला. आपण पाहतोय चंदन स्ट्राईक वर आहे. यावेळेस बघा चांगल्या पद्धतीने खेचून मारलाय बॉल लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. मॅसिव्ह हिट षटकार. जबरदस्त जबरदस्त टाइम केलं होतं बॉलला चंदन मडवीने. ऑफ स्टंपवरचा बॉल होता, अक्षरशः खेचला आणि लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे या बॉलला पाठवलंय. तब्बल 6 धावा मिळतात. महत्वाच्या धावा कारण सुरुवात थोडीशी शांत पद्धतीने झाली. स्लो स्टार्ट केलं या तदनंतर मात्र हा आक्रमक शैलीचा षटकार आपण पाहतोय. धावफलकर धावा लागल्यात त्या 8 धावा, 8 रन्स ऑन बोर्ड. पुढचा बॉल यावेळेस बघा आडव्या बॅटने पॅरलल स्ट्रोक 2 टप्पे घेत बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून. आता बॅट बोलतीये ती चंदन मडवीची. आलाय तो चौकार. गेल्या 2 चेंडूवर 10 धावा आल्यात. एकूण स्कोर झालाय तो 12.
12 विदाउट लॉस. रॉयल उल्वे बिनबाद 12. त्यामध्ये अजून धावांची भर पडेल. अक्षरशः स्लॉग मधनं हा फटका काढलाय. हाई बॉल लॉंग लेगला तेवढंही लांब गेलाय. धावा मिळतील त्या तब्बल 6. प्रणय, पहिल्या षटकामध्ये आपण पहिले 3 चेंडू जर आपण पहिले प्रीत मात्रेचे तर फक्त 2च धावा आल्या होत्या. एक सिंगल, एक वाईड आणि 2 डॉट बॉल. मात्र शेवटच्या 3 बॉलवर तब्बल 16 धावा कुठल्यात त्या म्हणजे फलंदाज चंदन मडवीने. आणि तब्बल स्कोर झालाय तो बिनबाद 18 धावा. काय स्टार्ट मिळाली रॉयल उल्वेला. अगदी रॉयल फलंदाजी करतोय तो चंदन मडवी. लक्ष असेल त्याच्यावर संपूर्ण त्याच्या पाठीराख्यांचा त्याच्या सपोर्टरचं रॉयल उल्वे. कारण एवढी चांगली स्टार्ट त्याने करून दिले. दुसऱ्या बाजूला रिहाने एंटरप्राइजेस नावे काढी. त्याची विकेट मात्र इथे काढावी लागेल त्यांना. कारण दुसऱ्या बाजूला त्याच्या समवेत आहे तो गितेश मडवी. त्याने 2 चेंडू खेळलेत, 1 वर तो खेळतोय. 4 षटकांची लढत आपण पाहतोय आणि सुरुवात खूप दमदार झाली, आक्रमक झाली. अगदी उपद्रव करणारी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली आहे ती चंदन मडवीने. सेकंड ओव्हरमध्ये शैलेश ठाकूर एक चांगला अष्टपैलू खेळाडू प्रणय या टीमचा, अर्थातच रिहाने एंटरप्राइजेस नावे काढी. तो मात्र इथे विकेट करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. क्षेत्ररचने व्यूहरचना आपण पाहतोय. एक पॉइंट मध्ये खेळाडू तैनात. फ्लाय स्लिप, लेग स्लिप आपण पाहतोय. त्यानंतर अगदी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू तैनात. तो आता फाईन लेगला हळूहळू वळवला जातोय. डीप मध्ये मिड विकेट आहे. वाईडिश लॉंग ऑफ आहे. स्ट्रेट लॉंग ऑन आहे. आणि आता मात्र अगदी कव्हरला आणि त्यानंतर एका गलीमध्ये खेळाडू तैनात. पहिल्या ओव्हरमध्ये 18 आल्यात. सामना करतो गितेश. शैलेश ठाकूर. पहिला बॉल हातमध्ये येणार. कट करायचं होतं खरं तर. पोझिशन मध्ये लवकर आले नाही. बॉल अगदी आतमध्ये घुसला आणि डॉट बॉलची सांगत होत आहे. चांगला चेंडू हाताळलाय शैलेशने. जास्त गती नव्हती या बॉलवर. अगदी मध्यम गतीने हा चेंडू डिलिव्हर केला होता. कारण खेळपट्टी आपण पाहिली तर अगदी उत्तमरित्या बॅटवर चेंडू येतोय, बॉल येतोय आणि आउटफील्ड एक फास्ट आहे. अगदी 3 वाजून 5 मिनिटं होत आहेत. प्रचंड ऊन मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस बघा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. थोडेसे अक्रॉस गेले होते. मात्र गोलंदाजाने विकेट टू विकेट लाईन ठेवली आहे. सरळ यष्ट्यांच्या वरून बॉल किपरच्या हातामध्ये जाऊन थांबलाय. 2 बॉल डॉट आले सलगच्या. चांगलं कमबॅक केलं शैलेश ठाकूरने आपल्या संघासाठी. कारण पहिल्या ओव्हरमध्ये 18 आले होते. अशा परिस्थितीमध्ये सलगचे 2 चेंडू निर्धाव टाकलेत. कारण चंदन मडवी नॉन स्ट्राईकवर आहे, जो चांगल्या टच मध्ये आहे. गितेश मडवी सलग 2 बॉल डॉट खेळतोय. यावेळेस पाठीमागे थोडासा वेळ घेतला, फिरवले बॉलला. 1 बाउन्स बॉल चाललाय तो सीमारेषेच्या पलीकडे आणि धावा मिळतील त्या तब्बल 4. सुंदर गीत आपण ऐकलं की मुंबई आहे ही आगरी कोळ्यांची. नक्कीच कोणतंही दुमत नाहीये त्याबद्दल. कारण भूमिपुत्र आहेत आगरी कोळी समाज या संपूर्ण परिसरातील. मुंबई, नवी मुंबई आपण पाहतोय उल्वे नगरी. आणि आपण पाहतोय 25 डिसेंबर पासून विमानाने मात्र टेक ऑफ घेतलं स्वर्गीय दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ. आणि त्यासाठीच मात्र लढा सध्या आपल्या सर्वांचा सुरू आहे की नाव लागलं पाहिजे ते फक्त आणि फक्त दिबा पाटील साहेबांचंच. पहिले 2 बॉल डॉट आले. त्यानंतर आला तो चौकार. थोडीशी नशिबाची साथही मिळाली ती फलंदाजाला, अर्थात गितेशला. पुढचा बॉल शैलेशचा. राऊंड द विकेटने हा चेंडू आपण पाहतोय. अगदी हळवार पद्धतीने रिलीज केला होता. मात्र लाईन खराब. व्हेरी आउटसाइड द ऑफ स्टंप हा बॉल पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा. 1 धाव मिळते. धावफलक शिफ्ट होतोय. 23 रन्स ऑन अ बोर्ड. 23 धावा. 3 बॉल अजूनही शेष आहेत. दुसरं षटक सध्या प्रगतीपथावर आहे. यावेळेस पुढे टाकला होता. ओव्हर पिच बॉल होता. त्याला मात्र पाठवलंय, टोलवलंय, घणाघाती प्रहार केलाय आणि पाठवलंय ते सीमा पार ऑन साइडला. तडाका षटकार.
शैलेश ठाकूरच्या गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं, पहिल्या 2 बॉलवर त्याने कोणती धाव दिली नव्हती. त्यानंतर पुढच्या 2 बॉलवर त्याने एक चौकार, वाईड आणि त्यानंतर एक षटकार. एकूण स्कोअर झालाय तो 29 रन्स. मॅच बॉल मैदानामध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. लांगेश्वरचे क्रीडांगण आपण पाहतोय. अगदी 2 बाजूला आपण पाहतोय पूर्णपणे गडद झाडी. एका बाजूला आपण पाहतोय कन्स्ट्रक्शन साईट आहे आणि एका बाजूला आपण पाहतोय मोरावे गाव आहे, ज्या बाजूला आपलं व्यासपीठ आहे. अगदी बाजूने आपण पाहतोय एक सध्या जो एअरपोर्टला जो कनेक्ट होणार आहे अटल सेतूवरनं, तो ब्रिज आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचं काम सध्या प्रोग्रेसमध्ये आहे. एज लागली होती आणि एका हाताने मात्र कीपरने हा झेल टिपला. प्रीत म्हात्रे, राज म्हात्रे आपल्याला पाहायला मिळाले त्या ठिकाणी होते आणि अगदी जबरदस्त झेल. 100 कॅच आणि विकेट मिळते ती पहिले गीतेश मडवीच्या रूपामध्ये. पार्टनरशिप ब्रेक करायची होती नावेकडे टीमला आणि पार्टनरशिप ब्रेक केली ती शैलेश ठाकूरने. राजने खूप चांगला झेल टिपलायचं कीपर असताना आणि पहिली विकेट आपण पाहतोय 29 या धावसंख्येवर गमावतोय तो रॉयल उल्वे. नवीन फलंदाज आकाश मडवी 3ऱ्या क्रमांकावर. शेवटचा बॉल. हो, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. ऑन साइडला खेळायचं होतं मात्र संपर्क झाला नाही आणि आलाय तो डॉट बॉल. 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी समाप्त झाल्याने धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते 1 गडी बाद 29 धावा. एकोणतीस 29 रन्स ऑन बोर्ड. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो 18 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 11 आल्या. एकूण धावा धावफलकावर लागले 29. म्हात्रे परिवार चषक आपण पाहतोय आणि अगदी योग्य अशी मॅनेजमेंट तुम्ही पाहताय. आयोजन नियोजन अगदी अचूक आहे आणि सर्व संघांचं देखील कौतुक करावं लागेल कारण कोणताही संघ उशिरा आला नाही. सर्व संघ वेळेवर आले. त्यांना जो वेळ दिला होता, ज्या सामन्यामध्ये त्यांना खेळायचं होतं, जो सामना त्यांना खेळायचा होता त्याच्या अगोदर ते सगळे संघ सर्व खेळाडू उपस्थित झाले. त्याबद्दल आम्ही त्यांच्या आयोजकांच्या वतीने खरं तर खूप मनापासून आभार व्यक्त करतो. त्यामुळे अगदी सामने आपण पाहतोय कंटिन्यूस सुरू आहेत, कुठेही सामने थांबलेले नाहीयेत. शिवम मोकल आलाय 3ऱ्या ओव्हरमध्ये. अगदी लॉंग रनअप आहे त्याचा, 38च्या बाहेरून त्याचा रनअप आहे आणि स्ट्राईकवर आहे तो चंदन बडवी. 4 बॉल त्याने खेळलेत, 16वर तो खेळतोय. 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमध्ये आणि त्याची महत्वाची विकेट प्राप्त करायची आहे ती रिहाने एंटरप्राइजेस नावेकडे टीमला आणि शिवम मोकलवरती जबाबदारी दिली आहे. लॉंग ऑन लॉंग ऑफ, वाईडिश लॉंग ऑफ, वेगळं क्षेत्ररक्षण त्याच्यासाठी. ओ, पहिलाच बॉल जबरदस्त हाताळलाय, तिथे मिसफील्ड होते पाठीमागे. बॅटच्या साह्याने आपण पाहतोय सिंगल मिळते. पंच नीरज रणवत सरांचा इशारा येतो. बॅट बॉल मध्ये संपर्क झाला. यॉर्कर लाईनचा बॉल होता, वाईडिश यॉर्कर. एज लागली, कीपरला बेट केलं. बॅकअप साठी खेळाडू होते, त्याने मात्र चेंडूला अडवलंय आणि एक सिंगल मिळते. आकाश मडवी आता पुन्हा स्ट्राईकवर येतोय, ज्याचं अजूनही खातं उघडण्याच्या प्रतीक्षेमध्ये. संघाची धावसंख्या 30 रन्स, 30 धावा, 1 विकेट. रॉयल उल्वे यावेळेस ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे तिकडे. जजमेंट चुकलंय, लवकर पुढे आले, थोडी वाट पाहायला हवी होती आणि त्यानंतर मात्र स्टार्ट घ्यायला हवा होता असं दिसतंय. मात्र चेंडू तोपर्यंत फरार झालाय सीमा पार. चौकार. हॅलो, तर नक्कीच युवराज सर, आमचे ग्रुप ग्रामपंचायत बहाल सरपंच समीरदादा पाटील यांच्या वतीने आम्हाला म्हात्रे परिवार चषकासाठी तब्बल 5,000चं डोनेशन आलंय, आर्थिक सहाय्य आलंय. समीरदादा पाटील, आपलं मनापासून आभार. पुन्हा एकदा कॉमेंट बॉक्समध्ये.
गतीमध्ये परिवर्तन केलं होतं या बॉलवर शिवम मोकलने, मात्र ते करत असताना नियंत्रण कुठेतरी चुकलं, कंट्रोल हरवला त्याने आणि वाईट बॉलचा इशारा पंच कळवतात. एका धावेने धावफलक पुढे सरकत आहे. 35 धावा, 35 रन्स ऑन अ बोर्ड. 35 धावा होतात. पुढचा बॉल शिवम मोकल ओव्हर द विकेट. गतीमध्ये परिवर्तन खोदून काढलंय ऑन साइडला, काऊ कॉर्नरला. पुन्हा एकदा चेंडूने मात्र वळसा घेतलाय. थोडासा 19-20 क्रीडांगण त्या ठिकाणी आहे आणि त्यामुळेच खेळाडूला मात्र बॉलने चकवलाय. सीमा पार बॉल चाललाय, चौकार. ऍक्शन रिप्ले आपण पाहत असा साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून आणि खेळाडू आले होते, 2-2 खेळाडू, मात्र चेंडूने शेवटच्या मोमेंटला थोडासा अँगल बदलला, थोडासा काटा बदलला आणि त्यामुळे क्षेत्ररक्षकाच्या आवाकाच्या बाहेर तो बॉल. धावफलकावर धावा होत आहेत 39, 39 रन्स. चांगला धावा उभारल्यात रॉयल उल्वेने आतापर्यंत. हाफ ट्रॅकर बॉल जसा आलाय तसा पाठवलाय सीमा पार. खेळाडू बनलेत फक्त आणि फक्त प्रेक्षक, बाकी काही नाही. सीमा पार षटकार. नक्कीच त्याने उत्तुंग मारलाय हा षटकार. अर्थातच फलंदाज आकाश मडवी चंदनच्या पावलावर पाऊल त्याने ठेवलंय. डॉट बॉल खेळला होता पहिला, त्यानंतर 2 सलगचे चौकार आले, थोडी नशिबाची साथही मिळाली तिथे आणि त्यानंतर मात्र हा षटकार. धावफलकार धावा होत आहेत त्यात तब्बल 45. आणि या सीझन मध्ये प्रणय रॉयल उल्वे संघ चांगल्या प्रमाणात फॉर्म मध्ये पाहायला मिळालाय. काही पारितोषिकही त्यांच्या नावावर राहिली आहेत. नावेखाडीचा खेळ देखील खूप चांगला राहिलाय. मात्र या मॅच मध्ये सध्या रॉयल उल्वेचं पारडं थोडंसं वरचढ झालंय पहिल्या इनिंगचा विचार केला तर, कारण अजूनही या ओव्हरमधील 2 बॉल शिल्लक आहेत आणि अजूनही 1 षटक बाकी आहे, म्हणजे एकूण 8 चेंडू इनिंग मध्ये बाकी आहेत. लोअर फुल टॉस बॉल समोर, लॉंगॉन मध्ये कोणती चुकी करत नाहीये क्षेत्ररक्षक आणि चांगला झेल त्या ठिकाणी टिपलाय. फलंदाज बाद. सक्षम ठाकूर होते आपण पाहिलं लॉंगॉन मध्ये आणि त्याने खूप चांगला झेल टिपला. विकेट आली आकाश मडवीची. आकाश मडवीने खरं तर 5 बॉल खेळले, 14 धावांचं योगदान त्याने दिलं या मॅच मध्ये. 2 चौकार, 1 षटकार. हाही बॉल तो तेच सांगतोय की फुलटॉस होता, जर मिडल झाला असता तर कदाचित वेगळं चित्र असतं. मात्र बॅटच्या अगदी खालच्या बाजूला चेंडू लागल्यामुळे तितकी ताकद त्याची जनरेट नाही झाली, पॉवर जनरेट नाही झाली. लास्ट डिलिव्हरी नवीन फलंदाज प्रज्ञेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. धावफलकावर धावा आपण पाहतोय 45, 45. लॉस ऑफ 2 विकेट्स. 45 ला 2. काऊ कॉर्नर आपल्याला पाहायला मिळतोय. डीप मिड विकेट, स्क्वेअर लेग. एक मिड ऑफ मध्ये खेळाडू तैनात. कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, डीप. हाफ ट्रॅकर, टॉप एज. बॉल चाललाय पाठीमागे, क्षेत्ररक्षक धावतोय, नाही पोहोचणार. लॉंग स्टॉप मध्ये बॉल नॉन स्टॉप फरार होतोय आणि आलाय तो चौकार. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. रॉयल उल्वे 2 गडी बाद. धावफलकावर धावा लागल्यात त्या तब्बल 49 धावा. एकोणपन्नास धावा आपण पाहतोय सध्या धावफलकावर आहेत. आणि आता आपण पाहतोय द मास्टर माइंड संजय ठाकूर यांना आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर.
शेवटचं षटक डेथ ओव्हरमध्ये त्यांनी जबाबदारी खरं तर स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे. 40 प्लसचं क्रिकेट देखील प्रणय ते चांगले खेळतात, एक उत्तम आयोजक आहेत आणि आपल्याला स्पर्धा नक्कीच पाहायला मिळणार पुढच्या आठवड्यामध्ये. शिवतेज कार्गो प्रायव्हेट लिमिटेड रिहानी एंटरप्राइजेस चषक रामबागच्या त्या क्रीडांगणावर. चंदन मडवी ऑन स्ट्राइक. फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल फुल टॉस. स्वॅग मध्ये केलंय स्वागत गोलंदाज संजय ठाकूर यांचं. ठोकलाय तो एक उत्तुंग षटकार. पंचावन्न धावा धाव फलकावर. क्लीन बोल्ड, याला म्हणतात अनुभव, एक्सपिरियन्स. इथे पाहायला मिळतोय संजय ठाकूर यांचा. अटॅक केला आणि तिथे मात्र काउंटर अटॅक करत असताना चोख प्रत्युत्तर दिले त्यांनी. मधली यष्टी उद्ध्वस्त केली आहे. चंदन मडवीला सोडावं लागतं मैदान. जय जय महाराष्ट्र माझा आणि गरजा महाराष्ट्र माझा. भरपूर मोठा खरं तर इतिहास लाभलेला आपला महाराष्ट्र, भौगोलिक दृष्ट्या देखील खूप महत्व लाभलेला आपला हा महाराष्ट्र आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्या महाराष्ट्र राज्याचे आपण खरं तर नागरिक. संजय ठाकूर आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या बॉलवर षटकार, त्यानंतर क्लीन बोल्ड केलं ते चंदन मडवीला. ओम खारकर आलाय 5व्या क्रमांकावर. 4 बॉलचा खेळ शिल्लक. नौफलकर धावा त्या 55 धावा, 55. हाफ ट्रॅकर बॉल होता, समोर टोलवलाय. मिड ऑफचा क्षेत्रक्षक थोडासा वाईडिश होता. लॉंग ऑफ मध्ये खेळाडू आहे, तिथे फॉर्मलिंग झाली आहे. दुसरीचा प्रयत्न, थ्रो ही खराब पाहायला मिळतोय. थोडस कम्युनिकेशन गॅप आहे दोन्ही फलंदाजांमध्ये. जाऊ की नको शेवटी थांबवलं. सिंगल मिळते. ओम कारकरचं खातं उघडते. प्रज्ञेश ज्याने एक चेंडू खेळला आतापर्यंत, चौकार त्याच्या बॅटमधून आलेला आहे. धावफलकर धावा होता 56 धावा, 56 रन्स. अब तक 56 आणि 3 बॉलचा खेळ आता मात्र शिल्लक आहे. संजय ठाकूर वन्स अगेन अंडर द बॉलिंग मार्क. राऊंड द विकेट. बॉल हवेत आहे, लॉफ केलं होतं ऑन साइडला. 1 रन पूर्ण झाले. दुसरीचाही प्रयत्न, थ्रो लाजवाब, डायरेक्ट किपरच्या हातामध्ये. क्या बात आहे. सर्वेश होते डीप मध्ये काऊ कॉर्नरला. चांगला थ्रो, चांगली फिल्डिंग. 2 धावा मिळतात. धावफलकर धावा होतात त्या 58, 58 रन्स आणि 2 बॉलचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. म्हात्रे परिवार चषक मोरावे 2026 पर्व क्रमांक पहिला आपण पाहतोय. चांगला बॉल होता, अगदी खुलवट टप्प्याचा. ड्राईव्ह केला ऑन साइडला. 1 रन पूर्ण. दुसरीचा प्रयत्न थांबवला गेला. 1च धाव मिळते. म्हात्रे परिवार चषक आपण चर्चा करत होतो. एकीचं दर्शन करणारा हा खरंतर चषक आहे आणि ते बॅनर आपण पाहतोय जे की अगदी पंचांच्या पाठीमागे पाहायला मिळते. एका बाजूला महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, तर दुसऱ्या बाजूला भूमिपुत्रांचं खरं तर आराध्य दैवत स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचं खरं तर एक सुंदर असं छायाचित्र आपण पाहतोय. हो, इथे बघा अगदी कुलवट टप्प्याचा बॉल होता. फ्लाईट दिली होती, हलकीशी बीट केलंय गतीने. डॉट बॉलने झाली आहे या इनिंगची सांगता. संजय ठाकूर यांच्या या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 10 आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या 59 धावा, 59 रन्स आणि 60 धावांचं आव्हान असणार आहे. 24 चेंडू बनवायचे आहेत. रिहानी एंटरप्राइजेस नावेकडे टीमला त्या 60 धावा. जाऊया आपण उत्तरार्धाकडे. ऐकूया आपण शान पाटील यांचा सुमधुर आवाज, जिथे 24 बॉलमध्ये 60 धावांची गरज असणार आहे.
ती रिहानी एंटरप्राइजेस नावेखाडी टीमला. हॅलो हॅलो. धन्यवाद माली सर. पहिल्यांदा म्हात्रे परिवार चषक मोरावे 2026मध्ये मला संधी दिल्याबद्दल मी त्यांचं पहिल्यांदा आभार मानतो. आणि आपण जाऊया मैदानावर. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला आहे आणि त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर नावेखाडी संघाने जी गोलंदाजी केली आणि गोलंदाजी करत असताना मात्र रॉयल उल्वे संघाने मात्र 59 धावसंख्या उभारलेले आहेत आणि 60 धावसंख्येचं आव्हान ठेवलं आहे ते जिंकण्यासाठी. चेंडू द्यायचा आहे, चेंडू द्यायचे आहेत. नक्कीच मी माली सरांचं इथं सहर्ष स्वागत करेन. सर मात्र पहिल्यांदा आमच्या गावामध्ये समाज करण्यासाठी आलेले आहेत. एक सुंदर आवाज, गोड आवाज आहे, पहिल्यांदा आम्ही तुम्हाला ऐकलेला आहे. तरी मी नक्कीच तुमच्या आवाजाला प्रशंसा करेन. खूप सुंदर आवाज आहे सर आपला. तर पुन्हा जाऊया मैदानावर. चेंडू द्यायचे आहेत. आज मात्र इथे उल्वा गावाचे 2 प्रमुख संघ आहेत. त्याच्यातनं NCC उल्वे संघाने 2 सामने जिंकलेले आहेत आणि इतर रॉयल स्पोर्ट उल्वे सामना खेळत आहे. त्यांना मात्र त्यांना जिंकण्यासाठी 60 धावसंख्या उभारायच्या आहेत आणि मिहिरा स्पोर्ट मोरावे संघ मात्र 1 सामना जिंकलेला आहे. त्यांना सर्वांच्याकडून खूप खूप शुभेच्छा असतील पुढच्या सामन्यासाठी. सलामीची जोडी मैदानावर जात आहे. सलामीची जोडी मैदानावर होते. शिवम मोकल आणि त्याचे सहकारी असतील सर्वेश. अशी सलामीची जोडी मैदानावर गेलेली आहे. टार्गेट असेल ते 60 धावसंख्येचं. 4 षटकांचा खेळ असेल. मात्र ह्या दुसऱ्या दिवसातला हा शेवटचा फ्रेश सामना असेल. गोलंदाज महेंद्र मडवी रॉयल स्पोर्ट उल्वे संघाकडून गोलंदाजाच्या मार्कवर येणार आहे. सलामीची जोडी आपण जर बघितली नावेखाडी संघाची शिवम मोकल आणि सर्वेश 15च्या सरासरीने आपल्याला धावसंख्या या उभारायच्या आहेत. बघायचं आपण जर पहिल्यापासून सामन्यापासून जर विचार केला तर जो संघ फलंदाजी केलाय तो स्ट्रॉंगमध्ये राहिलेला आहे. कारण आपण जर सगळे सामन्यांचा विचार केला तर नक्कीच फलंदाजीच्या जोरावर काही सामने जिंकलेले आहेत. पहिला चेंडू येतोय. हा चेंडू बिडकावलाय. बघायचा तिकडे क्षेत्ररक्षक काही करू शकत नाही. 1 बॉल सीमारेषा पार. चौकार. धन्यवाद डीजे. पहिल्या चेंडूचा मारा आपण जर बघितला तर नक्कीच चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. ही चांगली सुरुवात म्हणता येईल ती नावेखाडी संघाची, जशी उल्वा संघानेही केली होती.
हा उंच उचललाय, बघायचा तिकडे झेल होते का, क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली आणि मात्र झेल बाद होते. मोठा फटका मारण्याचा खूप मोठा प्रयत्न होता, पण ते प्रयत्न इथं मात्र असफल झालाय आणि मात्र फलंदाज इथं बाद झालाय. सर्वेश मात्र फलंदाज तंबूमध्ये परतवून लावलाय. या गोलंदाज महेंद्र मडवी आणि पहिल्याच चेंडूवर मात्र सुंदर फटका मारला होता. मात्र आता नवीन फलंदाज मैदानावर जातोय, प्रीत म्हात्रे. चला थोडा स्पीडअप करायचा आहे. षटकातील पुढचा चेंडू असेल. नवीन फलंदाज आहे प्रीत म्हात्रे. हा चेंडू पंचांचा इशारा कुठलाच येत नाही, मात्र हा चेंडू निर्धाव चेंडू असणार आहे. फलंदाजाला वाटलं होतं की चेंडू कुठेतरी चुकीचा असेल, परंतु पंचांची कुठलाही इशारा आलेला नाही, त्याच्यामुळे हा चेंडू निर्धाव जात आहे. पुन्हा एकदा उंच उचललाय, बघायचं तिकडे क्षेत्ररक्षक मात्र पुन्हा एकदा झेल खाली आहे. फलंदाज बाद होतोय. तो तिथे क्षेत्ररक्षक होता, त्या क्षेत्ररक्षकाने मात्र झेल टिपला गेलाय. याच झेल पकडलेला क्षेत्ररक्षक असेल चंदन मढवी, यांनी मात्र झेल पकडलाय. नवीन फलंदाज मैदानावर जातोय स्वराज ठाकूर. नक्कीच मित्रांनो, शांत गतीने चाललेले क्रिकेट आहे. शेवटचा फ्रेश सामना आहे, कारण 60 धावसंख्येचं आव्हान आहे ते जिंकण्यासाठी. 4 चेंडूंचा खेळ झालाय आणि 4 चेंडूमध्ये आपण जर बघितलं मात्र इथं हा चेंडू मात्र इथं बक्षीसही आलेलं आहे. आर्यन कोहली यांच्याकडून प्रत्येक चौकार किंवा षटकासाठी 200 रुपयाचं तब्बल पारितोषिक आलेलं आहे. आणि हा फलंदाज स्वराज ठाकूर याला मात्र ते पारितोषिक मिळणार आहे. बघायचं आहे, जिंकण्यासाठी आव्हान आहे ते 60 धावेंचं. पहिलं षटक प्रगती पथावर असताना शेवटचा चेंडू बाकी असणार आहे. हा चेंडूची बॅटची कडा घेतली होती, परंतु क्षेत्ररक्षक काही करू शकत नाही. खूप मोठा प्रयत्न तिकडे झाला क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्याचा. चेंडू मात्र अडला गेलाय. खूप सुंदर क्षेत्ररक्षण म्हणता येईल. आणि या 2 धावे आलेले आहेत. दुहेरी धावेनंतर एका षटकाचा खेळ इथं समाप्त झालाय. एका षटकानंतर आपण जर बघितला तर धावसंख्या स्कोर काढू लागल्या 10. 2 गडी बाद 10 अशी धावसंख्या आपण बघू शकता. जर 15च्या सरासरीने धावसंख्या उभारायच्या होत्या त्या जिंकण्यासाठी रिहानी इंटरवायजेस नवेखाडी संघाला, परंतु ह्या षटकामध्ये मात्र 2 गडी बाद होऊन 10 धावसंख्या आलेले आहेत. सरासरी इथं कुठेतरी त्यांची चुकीची झालेली आहे. अद्याप येणारे 3 षटक असतील आणि जिंकण्यासाठी त्यांना 50 धावसंख्येची गरज असेल. मात्र सलामीला आलेला फलंदाज शिवम मोकल अद्याप मात्र स्ट्राईकवर आलेला नाही, कारण त्याचे साथीदार 2 मात्र तंबूमध्ये गेलेले आहेत. आणि मात्र स्वराज ठाकूर ज्याने मात्र एक पहिल्याच चेंडूवर सुंदर चौकार ढोकला होता. अशीच फलंदाजी करावी लागेल जर तुम्हाला टार्गेटपर्यंत पोचायचं असेल तर. नक्कीच मोठे फटके, 1 ते 2 मोठे फटके प्रत्येक षटकामध्ये 2 फटके तुम्हाला आणावे लागणार आहेत.
नवीन गोलंदाज येतोय सध्याच्या परिस्थितीमध्ये खूप फॉर्ममध्ये असणारा हा आकाश. हा चेंडू क्रॉस कटमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, तिथे मात्र एकच धाव मिळते. आकाश मडवी आपण बघू शकता खूप फॉर्ममध्ये असणारा सध्याचा हा अष्टपैलू खेळाडू आहे उल्वा संघाचा. आणि दुसरं षटक तो घेऊन येतोय. धावसंख्या स्कोर काढावं लागल्यात त्या 11. 2 गडी बाद 11 अशी धावसंख्या आपण पाहू शकता. गोलंदाज आकाश मडवी. बघायचं आहे पुन्हा एकदा स्वराज स्ट्राईकवर असेल. आता चेंडू उत्साह तिकडे क्षेत्ररक्षक आहे, परंतु झेल मात्र तिथं सुटला गेलाय. जीवनदान मिळालाय तो स्वप्नील ठाकूर याला. एक धाव मात्र फलून काढलेली आहे. एका धावेनंतर स्कोर कार्ड आपण जर बघितला तर 2 बाद 12 अशी धावसंख्या असेल. हा फुलटॉस चेंडू कटवलेला आहे. बघायचं तिकडे क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली. चेंडू पकडला गेलाय, परंतु 2 धावा मात्र इथं मिळालेल्या आहेत. या 2 धावेनंतर संघ मात्र पोहोचलाय 14च्या आकड्यावर. नक्कीच मोठे फटके आणावे लागतील, कारण तुम्हाला जर टार्गेट पर्यंत पोहोचायचं असेल तर त्या टार्गेटनुसार सरासरीने तुम्हाला खेळ करावा लागेल. हा चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू मात्र शरीराला आदळतोय आणि हा निर्धाव चेंडू इथं जातोय. षटकातील अद्याप 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. आपण जर गोलंदाजाचा विचार केला तर फक्त 4 धावसंख्या या षटकामध्ये आलेल्या आहेत. पुढचा चेंडू असेल. हा चेंडू याला म्हणतात क्रिकेटचा ब्रह्मास्त्र. जोरदार आफिली झाली होती, पंच इशारा करतात. बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव मात्र इथं मिळते. हा चेंडू आपण जर बघितला तर खोलवर पैसा चेंडू होता आणि ह्या चेंडूला खूप कमी फलंदाज आहेत ते मात्र सीमारेषा पार नेतात. बघायचं आता शेवटचा चेंडू असेल आकाश मडवी याचा. हा चेंडू आता मात्र भिडकावलाय. इथं मात्र क्षेत्ररक्षण नसेल, गेलाय सीमारेषा पार. ब्रँडेड षटकार. नक्कीच आता 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि जिंकण्यासाठी टार्गेट असेल ते 39. 12 चेंडू आणि 39 धावसंख्या असेल. 19.5 19.5च्या सरासरीने तुम्हाला धावसंख्या उभारायच्या आहेत, कारण पहिल्या तुमची सरासरी होती 15ची, आता ती मात्र वाढत गेलेली आहे. आपण जर आधीचे सामने बघितले तर नक्कीच मी पहिल्यांदाच माली सर सांगितलं की पहिल्यांदा फलंदाजी केली या मैदानावर तर नक्कीच टार्गेट चेस करायला कुठेतरी फलंदाज अपयशी ठरतात. आताच तसं होईल की काय आपल्याला बघायचं आहे, कारण येणारे 12 चेंडू आणि 39 धावसंख्या आहेत. परंतु आपण जर बघितलं तर शिवम मोकोल अद्याप मैदानावर असेल आणि स्वराज ठाकूर. नवीन गोलंदाज येणार असेल तो आता अश्वित खारकर. अश्वित खारकर त्याला माहीत आहे की आता मोठे फटकेच फलंदाज मारणार आहेत, म्हणून क्षेत्ररक्षण आपण जर बघितलं तर दूर दूर असं सजवलेलं आहे. हा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये चेंडू पंच इशारा करतात. फलंदाज इथे बाद होत आहे. आता मात्र फलंदाजांमध्ये कुठेतरी आता
मोठे फटकेबाजी करावी लागेल, कारण फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज मात्र आलाय तो शैलेश ठाकूर. शैलेश ठाकूर खूप नावेकाडी संघाचा आपण जर बघितलं तर अष्टपैलू खेळाडू आहे, मोठे फटके मारण्यात माहीर आहे आणि आता त्याला ते करावं लागणार आहे आपल्या संघासाठी. आणि आपल्या संघाला जर विजयी करायचा असेल तर नक्कीच मोठे फटक्यांची खेळी करावी लागेल. परंतु गोलंदाज बघितला तर अश्वित खारकर, पहिला चेंडू ब्लॉक होलमध्ये चेंडू होता, तो मात्र फलंदाजच्या अंगावर आदळला आणि मात्र फलंदाज एलबी स्वरूपाच्या बाद झाला. हा चेंडू जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता, परंतु हा चेंडू मात्र यष्टीरक्षक कलेक्ट करतोय, चेंडू जातोय निर्धाव. आता मात्र येणारे 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 39 धावसंख्येची गरज. हा चेंडू गुगली टाकला होता, परंतु शैलेशाला मात्र तो काही समजला नाही. तो मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न त्याने केला, परंतु चेंडू मात्र गुगली होता. चेंडू मात्र त्याला फसवून गेलाय, यष्टीरक्षकाला कलेक्ट केलाय, परंतु एकदम मायच्या स्वरूपामध्ये इथं आलेली आहे आणि एकही धावणे संघ मात्र पोचलाय तो 22च्या घरात. हा चेंडू मात्र क्लीन बोल्ड. हा चेंडू सुद्धा ब्लॉक होल्ड मध्ये होता आणि फलंदाज बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानावर जातोय सक्षम ठाकूर. आपण जर उल्वा संघाची गोलंदाजीचा जर विचार केला तर नक्कीच खूप सुंदर गोलंदाजी केली, कारण 15च्या सरासरीने धावसंख्या या नावाखाडी संघाला उभारायच्या होत्या, परंतु आपण जर विचार केला तर महेंद्र मडवी याने फक्त धावसंख्या दिल्या आणि 2 सलामीचे फलंदाज मात्र तंबूमध्ये परतवर लावलेत. हा सुद्धा चेंडू मात्र गुगली चेंडू होता, नवीन फलंदाज ह्यालाही ते कलेक्ट करता आलं नाही. हाही चेंडू गेलाय निर्धाव. 5 चेंडू मध्ये फक्त एकच धाव फक्त इथं आलेली आहे आणि 2 फलंदाज मात्र त्याने परतून लावलेले आहेत. शेवटचा चेंडू असेल आणि फलंदाज सक्षम ठाकूर. हा चेंडू सुद्धा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न असेल, परंतु हा चेंडू निर्धाव जातोय. अशा पद्धतीनं हा षटक इथं समाप्त झालाय. या षटकामध्ये मात्र अश्वित खारकर याने सुंदर गोलंदाजी करत एक आपल्या संघाला एकदम मजबूत करून ठेवलंय, कारण एकच धाव संख्या दिलेली आहे आणि 2 गडी मात्र त्याने परतून लावलेले आहेत. आता येणारे फक्त 6 चेंडू असतील आणि जिंकण्यासाठी 38 धाव संख्या. क्रिकेट आहे, परंतु आपण जर नावाखाडी संघाच्या फलंदाजीचा विचार केला तर कुठेतरी उल्वा संघ हा खूप स्ट्रॉंग असेल फलंदाजीच्या गोलंदाजीच्यावर, कारण आपण जर विचार केला गोलंदाजीचा तर नक्कीच पहिल्या षटकापासून सुंदर गोलंदाजी त्याने केलेली आहे. आता शेवटचा गोलंदाज असेल उल्वा संघाचा संकेत भोईर. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 38 धावसंख्येची गरज असेल, परंतु इकडे मात्र एक अष्टपैलू खेळाडू नावाखाडी संघाचा शैलेश ठाकूर. थोडं स्पीडअप करायचं आहे. पंचांना विनंती असेल त्यांना इशारा करायचा आहे. बघूया संदेश. संकेत भोईर. 6 चेंडू जिंकण्यासाठी आमच्या गावाचे संकेत भोईर आलेले आहेत. हॅलो. 6 चेंडू 38 धावसंख्या. नक्कीच शान पाटील, मी विनंती करतो आमचे मोरावे गावचे नवनाथ बाबू भोईर इथे आलेत. नवनाथ दादा या, आपला देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. पहिला चेंडू मात्र निर्धाव गेलेला आहे. हा चेंडू सुद्धा ब्लॉक होल मध्ये होता, परंतु जोरदार प्रहार झालाय. तिकडे क्षेत्ररक्षक तिकडे आहे. चेंडू मात्र पकडेपर्यंत एकच धाव मिळाली. इथं मात्र आपण जर विचार केला तर या सामन्याचा उल्व्याच्या बाजूने सामना झुकतोय, कारण आपण जर विचार केला गोलंदाजीचा तर नक्कीच रोखून ठेवलंय ते नावाखाडी संघाला. हा चेंडू मात्र खराब चेंडूचा इशारा आलेला आहे पंचांचा. एक मात्र अवांतर धावसंख्येने वाढ होणार आहे. स्कोर कार्ड आपण जर विचार केला तर 24.
हा चेंडू तिथं आपण जर बघितलं तर फलंदाजालाही माहीत आहे की आपला सामना आपण काय विजयाच्या टार्गेटपर्यंत पोहोचू शकत नाही. तरी पण सामना मात्र गोलंदाजालाही माहीत आहे की आपल्याला ही माहीत आहे की आपणही एवढी खराब गोलंदाजी करू शकत नाही. हा चेंडू जाते निर्धाव. अशा पद्धतीनं 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि मी विनंती करेन मोरावी संघाला की आपला संघनायक इकडे पाठवायचा आहे आणि मात्र खूप उशिराने हा षटकार आलेला आहे. चेंडू द्यायचा आहे. चेंडू द्यायचा. चेंडू मनोज एक चेंडू आणि जिंकण्यासाठी कोणती धावसंख्येची गरज असेल. तसेच आमचे सन्माननीय नवनाथदादा भोईर यांचं इथं आगमन झालेलं आहे. म्हात्रे परिवार चषक मोरावे 2026 मध्ये त्यांच्या सहर्ष स्वागत आहे. शेवटचा चेंडू असेल. अशा पद्धतीने इथे सामना विजयी होत आहे. मी